Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नमस्कार. मिती ग्रुप आणि बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीज प्रस्तुत अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. Navi Mumbai's leading name in the construction industry, Baviskar, build reality. शिवकमल सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि बाविस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक प्रकाश बाविस्कर यांना मी निमंत्रित करते. प्रकाशजी नमस्कार. अभिमान महाराष्ट्राचा कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. यस सर्व प्रेक्षकांचे सुद्धा स्वागत करण्यापूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई भवानी, छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना सर्वप्रथम नमन. त्याचबरोबर उत्तराताई, आयुष्यामध्ये प्रत्येकामध्ये एक कलाकार असतो आणि हा कलाकार फक्त मला असं वाटतं की आपल्यावर आपणच अन्याय करतो, कारण आपण आपल्याला प्लॅटफॉर्म तयार करून देत नाही. आणि जेव्हा खरोखर त्याला एखादा सोसायटीचा प्रोग्राम असेल, एखादा तुमचा शाळेतला प्रोग्राम असेल, एखादा कॉलेजचा प्रोग्राम असेल, असे सर्व प्रोग्रामचा प्लॅटफॉर्म जेव्हा उपलब्ध होतो आणि या संधीचा फायदा जो व्यक्ती घेत राहतो आणि स्वतःला लोकांसमोर प्रेझेंट करतो, तेव्हा खरी समाजामध्ये त्याची ओळख निर्माण होते. आणि त्याच्यातला कलाकार हा उपजत असून सुद्धा त्यांनी जर स्वतःवर प्लॅटफॉर्म स्वतःला उपलब्ध करून दिला नाही तर तो स्वतःवर केलेला अन्याय असतो असं मला वाटतं. त्यामुळे प्रत्येक प्रेक्षकांनी आपल्या मधल्या कणागुणांना आपला प्लॅटफॉर्म तयार करून दिला पाहिजे. पण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या कलाकारांनी आपलं मनोरंजन केलं आणि घरात बसून आपल्याला सर्व सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
मला वाटतं यांचा कोरोनामध्ये यांनी काय काय त्रास भोगला, कसा त्रास झाला, हे सगळं प्रेक्षकांपर्यंत जाणं महत्वाचं आहे. मला अगदी वाटतं खरं. खरंच आहे. आणि आपण म्हणतोय की कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळे घरात होतो, तसे कलाकार सुद्धा घरात होते. आणि एक ठराविक काळ गेल्यानंतर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कलाकार कामावर रुजू झाले आणि आपलं मनोरंजन करत राहिले. पण हा कोरोनाचा काळ सगळ्यांसाठीच वाईट गेला. सगळ्यांच्याच दृष्टीने तो संघर्षाचा काळ होता. आणि या संघर्षाच्या काळात जिथे नाट्यगृह बंद होती, चित्रपटगृह बंद होती, त्या सगळ्यात बॅकस्टेज वर्कर्स, तंत्रज्ञ, कलाकार या सगळ्यांच्याच समोर नेमकी कोणती आव्हानं होती. आणि आता न्यू नॉर्मल झालंय असं आपण म्हणतोय. आता चित्रपटगृह ओपन झालेली आहेत, नाट्यगृह उपलब्ध झालेली आहेत, पण तरी सुद्धा अजून 50% या क्षमतेने आसन क्षमता राहून आपल्याला तिथे जावं लागतंय. त्यामुळे आता या सगळ्याचा परिणाम नेमका काय होतोय आणि या संपूर्ण इंडस्ट्रीचा विचार नेमका कसा झालाय, या सगळ्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत निर्माते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी. प्रसाद, स्वागत आहे. नमस्कार. प्रसादजी नमस्कार. नमस्कार. आणि त्याचबरोबर अभिनेते आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार आपल्या सोबत आहेत. सुशांत, स्वागत आहे. नमस्कार. 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 खरं तर ही दोन्ही क्षेत्र, नाट्य सृष्टी असेल, चित्रपट सृष्टी असेल, या दोन्ही क्षेत्रामध्ये असं झालं की सगळ्यांसमोरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. अनेकांना नेमकं आता काय करावं असं लक्षात येईना, सुचेना. तर मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी कलावंतांची स्थिती काय होती आणि या सगळ्या गोष्टी आपण आधी समजून घेऊया. तर प्रसाद, मला सांग की नाट्यगृह बंद झाली आणि बॅकस्टेज वर्कर जो होता तो कुठेतरी थांबला, कलाकार थांबले आणि या सगळ्या नाट्य क्षेत्र सुद्धा एका परीने पोरकं झाल्यासारखं झालं. तर कोरोनाचा काळ सुरू झाल्यानंतर नेमकी ही परिस्थिती काय होती आणि त्या काळात त्या आव्हानांना कशी मात केली गेली याबद्दल सांग प्रसाद. करोना यायच्या आधीच, म्हणजे करोनामुळे लॉकडाऊन व्हायच्या आधी 13 मार्च पासून नाट्यगृह बंद झाली होती महाराष्ट्रातली. त्यानंतर 24 मार्च पासून लॉकडाऊन चालू झाला, नेशन वाईडचं लॉकडाऊन. त्याच्यामुळे कोणालाच याची कल्पना नव्हती. हे खूप म्हणजे शतकातलं एक मोठं आव्हान होतं, संकट आलेलं होतं. पण त्याच वेळेला आमचे रंगमंच कामगार असतील, म्हणजे आता सुशांत आहे, रंगमंच कामगार असतील, कलाकार असतील, निर्माते असतील, बुकिंग क्लर्क असतील, व्यवस्थापक असतील, एक म्हणजे मार्च, मला वाटतं 17 की 19 मार्च पासूनच त्या लोकांनी अन्नधान्याचे किट्स असतील किंवा अजून काही कॅश स्वरूपात मदत करता येईल का, कारण हे अचानक झालेलं होतं. आणि आपली जी सगळी रंगमंच कामगार आहेत ते सगळ्यांचं म्हणजे पोट हे हातावरती आहे आणि ते कधीपर्यंत होईल हे माहिती नव्हतं. पहिला लॉकडाऊन 14 एप्रिल पर्यंत होता. त्याच्यानंतरच्या लॉकडाऊन मध्ये, त्याच्यानंतर जेव्हा सुरू झालं थोडंफार रिस्ट्रिक्शन कमी झाल्या, मग त्याच्यानंतर आम्ही सर्व एनजीओज असतील, नाट्य परिषद असेल, निर्माता संघ असेल, रंगमंच कामगार संघ असेल, कलाकार फॉर महाराष्ट्र असेल, वेगवेगळ्या संघटना ज्यांना जमलं त्यांनी त्या पद्धतीने मदत केली. आज थिएटर दोस्त सारखी संस्था असेल, ही आजही आजपर्यंत ती लोक मदत करतात. मला एवढंच सांगावं असं वाटतं की या 1.5-2 वर्षामध्ये बऱ्याच जणांनी या एक म्हणजे हे जे संकट आलं होतं ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल तर मदत केलेली होती. पण माझ्या मते शासनातर्फे, म्हणजे दोन्ही केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, या दोघांकडून अद्यापपर्यंत ती मदत त्या घटकापर्यंत पोहोचली नाही. मला वाटतं मे बी त्यांच्या कुठच्या तरी त्या निकषांमध्ये किंवा काही गोष्टींमध्ये ती अडचणी असेल. आपण नेहमीच म्हणतो सरकारच्या लाल फितीमध्ये, तर तशी मदत झाली नाही. मला वाटतं हे फक्त म्हणजे ज्या पद्धतीने बाकी सर्व घटकांना, जे घटक आहेत त्यांना कुठे 20 लाख कोटीचं पॅकेज झालं, कुठे काही 1000 कोटीचं पॅकेज झालं, याच्यामध्ये नाही, एवढंच फक्त मला वाटतं म्हणजे आपण नमूद करू शकतो. बाकी आपलं काही पहिला लॉकडाऊन झाला, त्याच्यानंतर नाट्यगृह सुरू झाली 4 नोव्हेंबर 2020 ला, सेकंड लॉकडाऊन 5 एप्रिलला 21 ला, आता परत 22 ऑक्टोबर पासून नाट्यगृह सुरू झालेली, जी तेव्हाही 50% कॅपॅसिटीमध्ये होती, आताही 50% कॅपॅसिटी. आणि आज आपण बोलताना परत तिसऱ्या ओमायक्रॉन त्याचं हे आलेलं आहे, संकट आलेलं आहे. सो मला वाटतं की आता करोना बरोबर कसं जगायचं हे जसं सामान्य नागरिक आहे, तसंच मला वाटतं रंगमंचावरचे सगळेच रंगकर्मी असतील, ते औषधी प्रायोगिक रंगभूमी असेल, व्यावसायिक असेल,
त्या सगळ्यांनीच कसं जगायचं हे मला वाटतं आता एक प्रत्येकालाच त्याची भूमिका किंवा त्या पद्धतीची भूमिका घ्यावी लागेल असं मला बरोबर. आणि संघटना तर पाठीशी आहेतच आणि प्रत्येक जण आपली आपली मार्ग काढत निघालाच आहे. पण सुशांत, मला सांग की जसं आता प्रसाद म्हणाला त्याप्रमाणे सगळ्या वेगवेगळ्या संघटना होत्या, जशा चित्रपट महामंडळ सुद्धा असेल किंवा त्याच्याशी संलग्न आणखीन संस्था असतील. या संस्थांनी बॅकस्टेज वर्कर्स किंवा तंत्रज्ञ यांना मदत केली. पण मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते की सुशांत, कलाकारांनी काय केलं? कारण असं होतं ना की अभिनेता हा स्वतः त्याची एक इमेज तयार झालेली असते. सो त्याला स्वतःला त्यातनं बाहेर पडणं, आणि असं नाही की सगळ्यांकडे जमापुंजी असेल, तर त्यांचा काय नेमका संघर्ष होता या काळातला, याच्याबद्दल सुरुवातीला सुशांत मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय. धन्यवाद. सर्वप्रथम मी मनापासून आभार व्यक्त करतो की मिती ग्रुप आणि बाविस्कर ग्रुपनी हे खूप छान असं संवाद आयोजन केलं, त्याबद्दल व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार. सुरुवातीच्या काळाला असं झालं की मी रंगमंच कामगार संघटनेचे रत्नकांत जगताप यांना फोन केला आणि फोन करून सांगितलं की आपण काहीतरी करायला पाहिजे, आणि त्याला लगेचच रत्नकांत जगताप यांनी होकार दिला आणि आम्ही 29 मार्च पासून दोघांच्या गाड्या काढून बाहेर पडलो आणि वैयक्तिकरित्या कलाकारांपर्यंत, कारण रंगमंच कामगार संघटना ही रंगमंच कामगार जे आमचे इतके वर्षाचे मेंबर आहेत नाट्य परिषदेशी संलग्न, त्या सगळ्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही ते धान्याचं किट पोहोचवण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक पातळीवरती जेव्हा कलाकारांचे फोन यायला लागले तेव्हा कळत नव्हतं की हा खरंच म्हणजे मी ऐकतोय आवाज किंवा ही गोष्ट खरी आहे का, कारण ते लोक मला बघत होते, मी बाहेर पडलोय आणि ते किटचं वाटप सुरू आहे. काही लोकांना औषधं उपलब्ध नव्हती, आणि कलाकारांचं कसं होतं की एक टेलिव्हिजन चालू असल्यानंतर तसं 3 महिन्यानंतर पेमेंट येतं, सिनेमाचं 25%, मग 25%, मग 25%, मग डबिंगच्या वेळेला 25%, असं त्याचं मानधनाचं स्वरूप असतं. सो कलाकारांनी खूप प्लॅनिंग केलेलं असतं की मी गाडी घेतलेली असते, कुणीतरी फ्लॅट घेतलेला असतो, कोणाचा तरी रेंटवरती फ्लॅट असतो, प्रत्येकाचे विम्याचे हप्ते असतात, कोणाचं लाईफ इन्शुरन्सचा इन्स्टॉलमेंट असतो, काय काय पॉलिसीज असतात. सो कलाकार जे काही काम घेतो ते काही कंटिन्यूज नसतं, कुठे कुठे ब्रेक मध्ये लागतो, कधी 6 महिन्याचा ब्रेक असतो, कधी 2 महिन्याचा असतो, कधी 15 दिवसाचा असतो. सो त्याच्यातून सस्टेन होणं आणि त्याच्यातून ही गोष्ट करत राहणं. माझा आवाज ऐकू येतोय? हो हो, व्यवस्थित येतोय. तर त्या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये, कारण कळतच नव्हतं की हा लॉकडाऊन किती वेळ चालणार आहे आणि किती काळ चालणार आहे, आणि त्याच्यामुळे आमचे काही रंगमंच कामगार आहेत, त्यांनी कोणी सुक्या मच्छीचा व्यवसाय चालू केला, कोणी फरसाणचा व्यवसाय चालू केला, कोणी बेकरीचा व्यवसाय चालू केला. कलाकारांची पंचायत झाली की मी करू काय आणि मी कसं करू. उद्या मी काहीतरी करायला सुरुवात केली तर असं होईल की अरे काय ह्यांनी काय चालू केलंय, म्हणजे याच्याकडे काय एवढेही पैसे नाहीत का, किंवा म्हणजे कलाकार ही झाकली मूठ 1.25 लाखाची जर का म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि बऱ्याचशा वेळेला असंही होतं की दुसरा व्यवसाय चालू केला तर इंडस्ट्रीतल्या लोकांना असं वाटतं की अरे हा त्या व्यवसायात बिझी झालं की काय, त्याच्यामुळे मागणीही कमी होते, किंवा समाजसेवा जरी सुरुवात केली ना, नाही असंही म्हणणारे आपल्याकडे लोक आहेत, अरे ह्याला काय आता सुचलं, आता तो वडापावची गाडी टाकतोय की काय. म्हणजे हे कुठेतरी लोकांच्या मनात शंका निर्माण होते. खरं तर काम कुठचं उत्तरताई, हे मी तुम्हाला माझ्यावरून सांगतो, सामाजिक कार्य करून करून आता असं लोकांना वाटायला लागलंय की सुशांत सिंगलांनी ऍक्टिंग बंद केली आणि आता समाजसेवाचा विडा उचललेला आहे. पण मुळात माझी घरची जी मीठ भाकरी आहे ती ऍक्टिंगच्या जीवावरतीच चालते, त्याच्यामुळे लोकांचे गैरसमज या माध्यमातून दूर पण होतील. पण कलाकारांना खूप कठीण आव्हानं. काय आमदार वगैरे व्हायचंय का म्हणून लोक बोलत असतील. नाही ना, अहो आम्हाला हे ऍक्टिंग एवढंच येतं, त्याच्यामुळे ऍक्टिंग शिवाय पर्याय नाही आम्हाला, असं आहे. तर कलाकारांना खूप कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागलं. मला वैयक्तिक पातळीवरती खूप कलाकारांचे फोन आले, मला मदतीसाठी आवाहन केलं गेलं. मी जिथे जिथे मला शक्य होतं पोहोचणं, कारण
सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. वैयक्तिक पातळीवरती मी जेवढी मदत करू शकलो 150-200 लोकांपर्यंत मी पोहोचू शकलो. पण त्याच्यानंतर मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा प्रमुख कार्यवाह किंवा कलाकार संघाचा प्रमुख कार्यवाह किंवा आमच्या नियामक मंडळाचा सदस्य म्हणून मी माझे हात पसरले लोकांकडे. मग ते आदरणीय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आमदार रमेश लटके असतील, महापौर किशोरी पेडणेकर असतील, स्टँडिंग कमिटी चेअरमन यशवंत जाधव असतील, सचिन भाऊ अहिर असतील, यांच्याकडे मी सरळ माझ्या लोकांना मदत पाहिजे याच्यासाठी हात पसरले आणि यांच्याकडनं जवळजवळ मला 3 ते 5 हजार किट मिळाले. आणि ते मी लोकांपर्यंत म्हणजे परमेश्वराच्या कृपेने माझ्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचली, याला मी एक म्हणजे माझं भाग्य समजतो. बरोबर बरोबर, खरंच आहे. आणि अशा प्रकारची मदत वेगवेगळ्या पातळीवरनं होत राहिली. तुमच्यासारखे सजग कलावंत किंवा निर्माते तुम्ही या सगळ्या पद्धतीने चांगली त्याची सोय केली. मला वाटतं प्रसाद, तुमच्या सगळ्यांच्या बरोबर बॅकस्टेज वर्कर म्हणजे प्रत्येक निर्मात्याने आपल्या बॅकस्टेज वर्करना सांभाळलं, पण कलाकार कुठे जाणार हा जो मोठा प्रश्न होता तोही कुठेतरी होताच. प्रकाशजी, आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल? हो, नक्कीच. कलाकारांची हे हाल कसे होते, कारण प्रथमच मी मराठी पाऊल पडते पुढे हा सिनेमाचं प्रोडक्शन करायला घेतलं होतं आणि सिनेमा जवळपास संपलेला होता आणि आम्हाला त्याला प्रदर्शित करायचा होता. या स्टेजला आम्ही आलेलो होतो. तेव्हा त्या कलाकारांचे जेव्हा आम्हाला फोन येत होते की असं असं आमची आठवणी आहेत, आम्हाला ही हेल्प पाहिजे, तर अनेक कलाकार एकमेकांना कम्युनिकेट करून या गोष्टी आपल्या करत होते. पण मला असं वाटतंय की या सगळं जर प्रत्येक वेळी असं सिच्युएशन होत असेल तर पर्याय व्यवसाय त्यांनी केला पाहिजे का? कारण जसं तुम्ही म्हटलं की कधी आपल्याला बोलवणं येतं, कधी कुठल्याही शूटिंगसाठी जायला लागतं, तर प्री प्लॅन नसतं का प्रत्येक वेळी? म्हणजे स्वतःचं मार्केटिंग स्वतःला पण करावं लागतं का? आणि दुसऱ्या बाजू पॉज झाला का? प्रकाशजी, प्रकाशजी तुमचा आवाज आता बोला. अच्छा. मला शेवटचं एक वाक्य ऐकू नये आलं फक्त. मला काय म्हणायचं आहे, जेव्हा प्रत्यक्षात त्या सिच्युएशनला जातो, येतं ऐकायला? हो, आता येतंय. एक शेड्यूल असतं, त्याचं शूटिंगचं एक शेड्यूल असतं. त्याचबरोबर स्वतःला त्याची स्वतःची मार्केटिंग पण करायची असते, कारण एक काम संपलं की दुसरं संपलं की तिसरं. समजा एखादा प्रसिद्ध कलाकार असेल तर त्याला त्याच्याकडे वेटिंगला कामं असतात, पण एक सामान्य कलाकार असेल तर त्याची परिस्थिती तशी असते. तर अशा वेळी काय नेमक्या अडचणी येतात सुशांत? उत्तर देण्यापूर्वी मला तुम्हाला दोघांनाही सांगायचंय की प्रकाश बाविस्कर यांची शासनाने सेन्सॉर बोर्डावर नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे ते सेन्सॉर बोर्डाचे सदस्य सुद्धा आहेत आणि ते स्वतः एक मराठी चित्रपट तयार करतायत, ज्याचा उल्लेख त्यांनी आता केला. त्यामुळे या क्षेत्राशी खूप जवळून खरं तर त्यांचाही संबंध आहे, असा विषय. येस, सुशांत. प्रकाशजी, कसं होतं की कुठल्याही कलाकाराला, म्हणजे तो टॉपचा असेल किंवा सामान्य कलाकार असेल, प्रत्येकाला मी इंटरेस्टेड आहे, मला काम करायचं आहे आणि मी अवेलेबल आहे हे सातत्याने लोकांपर्यंत पोहोचवावं लागतं. कारण खूप गैरसमज असे होतात की ह्याच्याकडे खूप सिनेमे आहेत. खरं तर तसं बघायला गेलं तर काय वेळेला असं होतं की अरे, मी आज मोकळा आहे पण मी का मला काम येत नाहीये. तर लोकांचे खूप गैरसमज होतात की ह्याच्याकडे वेळ असेल का, हा खूप ठिकाणी दिसतोय. म्हणजे मग ते सामाजिक कार्य असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात, छोटे छोटे कार्यक्रम असतात किंवा पोस्टर्स रिलीज होत असतात किंवा अपकमिंग प्रोजेक्टच्या घोषणा फेसबुकवरती, इन्स्टावरती होत असतात. त्याच्यामुळे लोकांचा समज असा होतो की हा खूप बिझी आहे. त्याच्यामुळे कलाकाराला मी अवेलेबल आहे आणि मी काम करू इच्छितो, मी चांगल्या कामाची वाट बघतो, याचं मार्केटिंग थोड्याफार प्रमाणात का होईना हे करावं लागतं. आणि मला असं वाटतं की तो सामान्य कलाकार असू दे किंवा मोठा कलाकार असू दे, त्याला स्ट्रगल हा इंडस्ट्रीमध्ये शेवटपर्यंत संपत नाही आणि तो या प्रोसेसचा भाग आहे. म्हणजे हा प्रवास कुठल्याही इंडस्ट्रीपेक्षा खूप खडतर आहे, कारण ते टिकवणं, कमवलेलं ते जपणं ही फार मोठी जबाबदारी असते कलाकारावर. बरोबर. प्रसादजी, मला आपल्याला हे विचारायचं आहे की
प्रत्यक्षात तुम्ही कलाकार असतात, प्रसिद्धी असते, सर्व समाजामध्ये तुमचं कम्युनिकेशन असतं, पण एक कोणीतरी प्रोड्युसर बिहारहून येतो, युपी वरून येतो आणि त्याच्याकडे पैसे असतात आणि अनेक लोक वेगळ्या आकर्षणाने या इंडस्ट्रीमध्ये येतात. म्हणजे बेसिक मुद्दा राहतो बाजूला आणि तो वेगळ्या काहीतरी आकर्षणासाठी येतो आणि स्वतःला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करतो आणि अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी त्या ठिकाणी घडतात. तर याच्यावर तुमचं काय निरीक्षण राहिलंय प्रसाद कांबळी साहेब? हा प्रश्नाचं उत्तर मला वाटतं सुशांत जास्त चांगला देऊ शकतो, कारण की नाटकात आजपर्यंत युपी किंवा म्हणजे महाराष्ट्र सोडून वेगळ्या प्रांतातली लोक आलेली नाहीयेत. चित्रपटात ती जास्त आली. जास्त आहे, त्याच्यामुळे सुशांतला हे सगळं माहिती आहे. तो चित्रपट सेनेचा पण तो पदाधिकारी आहे आणि त्याच्यामुळे हे जास्त आहे. पण एक साधा नॉर्मल बिझनेसचा नियम आहे असं मला वाटतं. जसं मराठी नाटकांमध्ये मराठी नाटकांमध्ये जसं झी मराठी एक कॉर्पोरेट आहे किंवा बुकमाय शो आहे, ही जी कॉर्पोरेट्स आहेत ही जेव्हा आली, कारण की मराठी नाटकामधलं जे कॅश रेव्हेन्यू जनरेशन आहे ते सगळ्यात जास्त आहे. मग ते चित्रपटांपेक्षा सिरियल हे एक वेगळ्या पद्धतीने होतं, पण मराठी नाटकाचं जर जेव्हा हे कॉर्पोरेट येतात तर त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं नाटकाचं अर्थकारण आहे. चित्रपटाच्या अर्थकारणाबद्दल मी कधी चित्रपट निर्मिती केलेली नसल्यामुळे मला वाटतं सुशांतजी त्याच्याबद्दल जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. येस सुशांतजी. कसं होतं की अशा प्रकारची लोक येतात, आता त्यांना आपण कितपत एंटरटेन करायचं आणि त्यांच्या या गोष्टीला बळी पडायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. मुळात ही माणसं आमच्यापर्यंत पोहोचतच नाही, कारण आम्ही अशा वेगवेगळ्या स्तरावरती बसलेलो आहोत. चित्रपट महामंडळ असेल किंवा शिवसेना चित्रपट सेना असेल, तर त्या ठिकाणी बसलेलं असल्यामुळे ही माणसं घाबरून आमच्याकडे येत नाहीत, कारण त्यांना माहित असतं की हे जे इंटरेस्ट आहेत हे जर का आपण यांच्यापर्यंत सांगितले तर आपल्याला फटकेच मिळतील. त्याच्यामुळे ती लोक आमच्यापर्यंत येत नाहीत आणि यांना जी लोक एंटरटेन करतात त्यांचा कुठेतरी स्वतःची भाकरी भाजण्याचा किंवा स्वतःची पोळी भाजीची व्यवस्था करण्याचा हेतू असतो, पण त्याच्यामुळे इतर लोक भरडली जातात. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी हेच आवाहन करेन की ह्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका आणि उगाच चुकीच्या माणसांना ज्याला आपण आपली आई म्हणतो, म्हणजे आज रंगभूमी असेल किंवा चित्रपटसृष्टी असेल यांना आम्ही आई म्हणून संबोधतो, तर अशा लोकांना आपल्या या मायभूमीमध्ये येण्यापासून आपणच रोखलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे सुशांतजी. आणि या क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा अगदी अशा शुद्ध भावनेने आतमध्ये आलो की ज्या सामाजिक समस्या आपल्या डोक्यामध्ये आहेत की एक मराठी माणसाने उद्योग व्यवसायात आलं पाहिजे किंवा एक सामाजिक ज्या काही समस्या आहेत अशा समस्या जर चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्यक्षात मांडल्या गेल्या तर एक समाज मनावर एक वेगळा प्रकारचा परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम निर्माण व्हावा असा एक उद्देशाने जेव्हा आम्ही आलो आणि जेव्हा प्रत्यक्षात बघायला लागलो तर वेगवेगळा इंटरेस्ट लोक डिस्कस करायला लागले आणि इमेज अशी बनवायला लागले की एखादा बिल्डर जर का एखादा प्रोड्युसर होणार असेल तर नक्कीच तो ह्या उद्देशासाठी इथं आलेला आहे, अशा प्रकारची मानसिकता त्या कलाकारांमध्ये सुरुवातीला होती. आणि जेव्हा ते सगळं काही काळ जातो, काही तपासणी होते आणि नंतर लक्षात येतं की नाही हे लोक तसं नाही आहेत, पण यासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रोड्युसरला सुद्धा याची परीक्षा द्यावी लागते या क्षेत्रामध्ये. नक्कीच नक्कीच. खरं तर यालाच जोडून निर्मितीच्या क्षेत्रात प्रसादला मला हे विचारायचंय की जसं चित्रपट निर्मितीमध्ये ही सगळी आव्हानं होती तशी या संपूर्ण काळामध्ये नाट्य निर्मात्यांसमोर जे प्रश्न होते ते नेमके कसे होते, आणि सगळ्यात नाट्य निर्मात्यांच्या बाबतीतही असंच झालं की नाटकच बंद झालं, थिएटरच बंद झालं, त्यामुळे नेमकं करायचं काय हा प्रश्न होता. तर नाट्य निर्मात्यांच्या बाबतीत तुला काय अनुभव आला आणि काही प्रतिक्रिया तुझ्याकडे आल्या का? त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचलात? त्यांना काही काउन्सिलिंग करावं लागलं का? प्रसाद काय सांगशील याबद्दल? निर्माता शेवटी त्याचा 24/7 स्ट्रगल चालूच असतो. म्हणजे जेव्हा प्री करोना पण परिस्थिती असते तेव्हा, कारण की तो शेवटी जसं रिअल इस्टेट आहे, जसं बिल्डरचा व्यवसाय किंवा अजून जे व्यवसाय आहेत, शेवटी व्यवसाय म्हटलं तरी तुम्हाला 24/7 तुम्हाला तो करावाच लागतो. आज मराठी नाट्यव्यवसायिक निर्माता संघ असेल त्यांनी प्रत्येक निर्मात्यांना मदत केली, कारण की एवढे फंड्स त्यांच्याकडे होते. नाट्य परिषदेने निर्मात्यांना मदत केली, पण ती या सगळ्या मदत ही शेवटी तुटपुंजी असते, कारण की तुम्ही सातत्याने एवढे महिने तुम्ही मदत करू शकत नाही. मुळात विषय असा आहे की जे शासन जे निर्मिती संस्थांना अनुदान द्यायचं 2007 पासून महाराष्ट्र शासन नाट्य निर्मितीला अनुदान देते, व्यावसायिक नाट्य निर्मितीला,
मला वाटतं कुठेतरी शासनाचं या सगळ्या याच्यामध्ये काही महानगरपालिकांनी भाडी कमी केली, टोलचं एकनाथ शिंदे साहेबांनी टोल माफी दिली, म्हणजे त्यांनी टेम्पो आणि बसेसना त्यांनी माफी दिली. काही ठिकाणी काही ज्या गोष्टी आहेत त्या केल्या गेल्या शासनातर्फे, किंवा काही ज्या राजकीय नेत्यांना ज्यांना कलेप्रती आस्था आहे अशा लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली. पण शेवटी हा व्यवसाय आहे, आणि त्याच्यामुळे काही निर्माते आहेत की त्यांनी नाटकांचे प्रयोग केले, काही निर्माते आहेत त्यांनी म्हणजे ते करायचे की नाही या द्विधा मनस्थितीत होते. पहिल्या लॉकडाऊन नंतर परत दुसरा लॉकडाऊन आला, निर्मात्यांचंही आर्थिक नुकसान झालं. पण मला वाटतं शेवटी तो एक सर्कल आहे. आणि आता जसं मी म्हटलं की करोना अप्रोप्रिएट जसं बिहेवियर आहे, तसं करोना अप्रोप्रिएट एक नाट्य निर्मिती म्हणजे जसं निर्मात्याकडे आहे, कलाकारांचं असेल, सगळ्या रंगमंच कामगारांचं असेल, त्या एसओपी शिवाय प्रेक्षक हा शेवटी मायबाप आहे. आणि मला खूप आनंद वाटतो, टचवूड, की आज प्रशांत काकांचं नाटक असेल, भरतचं असेल, उमेश असेल, संकर्षणचं नाटक असेल, आज झिम्मासारखा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. आपण नेहमी रडत असतो किंवा आपण निगेटिव्ह बोलत असतो की हे असं होतंय आणि तसं होतंय. त्यातून पॉझिटिव्ह गोष्टी घेतल्या पाहिजेत, की पॉझिटिव्हली मराठी नाटक आज 50% हाऊसफुल होत आहे. झिम्मासारखा मराठी चित्रपट जो एक 1.5 वर्षांनी आलेला आहे, त्याला एक हाऊसफुल प्रतिसाद मिळतोय. आता नवीन अजून पांडू आणि अजून नवीन चित्रपट येतात. तर मला वाटतं की मराठी माणसांनीही त्याच्या, जसं मराठी माणसाचं प्रेम आहे, कारण की शेवटी मराठी प्रेक्षक हा नाटकाचा हा अतिशय चाणाक्ष प्रेक्षक आहे. आणि नाटकाचा भुकेला आहे. आणि तो भुकेला आहे, आणि त्याच्यात मला वाटतं मग तो संगीताचा भुकेला आहे. सो मला असं वाटतं की आपण खूप पॉझिटिव्हली या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. ठीक आहे, शासन त्यांच्या परीने काय करेल न करेल तो वेगळा मुद्दा आहे. पण सर्व म्हणजे जे घटक आहेत त्यांनी जर या पद्धतीने जर या संकटावरती मात केली, कारण की शतकातून आलेली एक आपत्ती आहे की जी अनाकलनीय आहे, जी कोणालाच माहिती नाहीये. पुढे काय होईल तेही आपल्याला माहिती नाहीये. सो मला असं वाटतं अशा वेळेला पॉझिटिव्हली आपण काम केलं पाहिजे. बरोबर. प्रसादजी, मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची आहे की नाटक म्हणजे एक लोकांना लाईव्ह बघण्याचा एक वेगळा आनंद असतो, आणि सिनेमा म्हणजे एक रेकॉर्डेड गोष्ट. आपापल्या प्रत्येकाच्या घरी एक वेगवेगळ्या प्रकारचं थिएटर, पर्सनल टीव्ही झाल्यामुळे सिनेमे सुद्धा आता त्या ठिकाणी रिलीज व्हायला लागली आहेत. पण काही जुने अशी लोक आहेत की ज्यांना लाईव्ह बघायचं आहे परंतु ते थिएटर पर्यंत येऊ शकत नाही. तर अशा लोकांसाठी जसं तुम्हाला पण त्याचा काही मोबदला मिळू शकेल, नाटक एखादं लाईव्ह असतं, तिथं एक मर्यादित 500-1000 लोक तिकीट दिल्यानंतर ते तुम्ही बघतात, पण काही लोक तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. तर अशी काही तुम्ही लाईव्ह असं काही प्लॅटफॉर्म तयार करण्याचा काही प्रयत्न चाललाय का, की जेणेकरून लोकांना लाईव्ह बघायचं असतं? आता जसा हा आपला प्रोग्राम आहे, हा लोकांना अनेक ठिकाणी तुमच्या इंटरव्ह्यूज मिळू शकतात, पण जे लाईव्ह बघण्यामध्ये इंटरेस्ट असतो, जी सिच्युएशन असते ती एक वेगळ्या प्रकारची असते. तसं नाटकामध्ये अशा प्रकारचं काही डेव्हलपमेंट होत आहे का, की काही करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? हो, ऋषिकेशने नेटक म्हणून एक प्रयोग केला. ऋषिकेश जोशी, ज्याने नेटक नावाने नेटवर नाटक असं केलं होतं. हा, प्रसाद सांगशील? पण ज्यांना लाईव्ह यायचंय त्यांनी लाईव्ह येऊ शकता, आणि जे म्हणजे प्रत्यक्षात थिएटरमध्ये, आणि ज्यांना नाही बघायचं ते बघू शकतात असं. म्हणजे शेवटी नुसतंच प्लॅटफॉर्मवर आपण जर लाईव्ह केलं, म्हणजे रेकॉर्ड केलं, लाईव्ह केलं, आता लाईव्हला काय अर्थच राहणार नाही. रेकॉर्डेड लाईव्ह असं पण झालेलं आहे. पण लोकांना रेकॉर्डेड लाईव्ह नको आहे, लोकांना अगदी ऍक्च्युअल लाईव्ह हवं आहे असं आहे. अशा वेळी काय? चांगला प्रश्न आहे तुमचा. इव्हन उत्तरादायीने पण सांगितलं. सगळ्यात मुळात मला जर ऍज अ प्रेक्षक म्हणून विचाराल, नाट्य निर्माता म्हणून नाही, तर 2 वेगळ्या गोष्टी आहेत. लाईव्ह नाटक किंवा लाईव्ह काही लावणी असेल, संगीताचे कार्यक्रम असेल, ते लाईव्ह बघायला ज्यांना आवडतात ते लाईव्हच बघणार. ज्यांना रेकॉर्डेड गोष्टी आवडतात ती लोक रेकॉर्डेड बघतील. ऋषिकेश जोशींनी प्रयोग केला, अजून काही लोकांनी त्याच्यावरती प्रयोग केले. काही ओटीटी प्लॅटफॉर्मवरती नाटकांचे प्रयोग यायचा प्रयत्न झाला. काही ओटीटी प्लॅटफॉर्मही मराठीमध्ये आले. परंतु मुळात गोष्ट अशी, मी तेच म्हटलं की मराठी नाटकाचा जो प्रेक्षक आहे हा एवढा चाणाक्ष आहे, एवढा हुशार आहे की तो शेवटी येऊन ते बघणं हे जे आहे, म्हणजे ती जी एक तो जो एक कनेक्ट आहे तो लाईव्ह याच्यामध्ये येत नाही. लोकांनी प्रयत्न भरपूर, म्हणजे आजही बऱ्याच ठिकाणी असे प्रयत्न होतात. प्रयत्न होण्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की मला जर नाटक बघायचं असेल, मला जर काही लाईव्ह कुठचा संगीत बारी सारखा कार्यक्रम आहे, मराठी बाणा असेल, तर तो लाईव्ह बघणं. मराठी बाण आज 2.5 वर्षांनी अशोक काकांनी केला, तो हाऊसफुल झाला. त्याच्यामुळे ज्यांना बघायचे, आणि जर तुम्हाला प्रकाशजी सांगतो की जो प्रेक्षक आहे मराठी नाटकाचा, मराठी संगीताचा, हा 50च्या पुढचाच जास्त आहे. 10% प्रेक्षक पुण्याचा आहे, तो त्याच्यामुळे असं काही होत नाही. आणि ऋषिकेशनी केलं काय, प्रत्येक जण वेगवेगळे प्रयोग करून बघतो. त्याचं काय म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी कुठचं नाटक केलं नाही. सो त्याच्यामध्ये त्यानंतरही दुसरा लॉकडाऊन आला,
किंवा आता म्हणजे याच्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाची एक हे असते, म्हणजे त्याला एक त्याची भूक असते, त्याला एक त्याचं म्हणजे त्याला काय बघायचं आहे तो ठरवतो आणि त्याद्वारे तो निश्चितपणे नाटक हे शेवटी लाईव्ह कला आहे आणि त्याच्यामुळे लाईव्ह आणि रेकॉर्डेड याच्यामधला तो जो फरक आहे, मला वाटतं प्रत्येकाचं परसेप्शन त्याच्याबद्दल वेगळं असेल, पण शेवटी लाईव्ह ते लाईव्ह आहे आणि त्याच्यामुळेच आज जर आपण बघतोय तर 50% मध्ये पण लोक जातात, भरभरून येत जातात. आहेत. दिवाळी पहाट असेल, रात्रीचे कार्यक्रम असतील आणि ते हाऊसफुल होतात. बरोबर बरोबर. बरोबर आहे. नक्कीच तुमचं म्हणणं योग्य आहे. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की एक महामंडळातर्फे किंवा एक प्रमोटिव्ह वर्क म्हणून एक प्लॅटफॉर्म तयार असला पाहिजे, ज्याची रक्कम तुम्हाला मिळाली पाहिजे, ज्याची रक्कम कलाकारांना अजून मिळू शकेल. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी सेम कलाकार एकत्र येऊन ते एवढे शो लाईव्ह करणं हे मला वाटतं कोरोनाच्या काळानंतर थोडं याच्यात बदल होण्याची गरज आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला शासन या काळामध्ये नेमकी काय मदत झाली किंवा तुम्हाला काय वाटतं की शासनाकडून अजून या गोष्टी झाल्या पाहिजे? प्रसाद हम्म, हम्म, मला वाटतं सुशांत आधी बोलला असता तर बरं झालं असतं, पण सुशांत काय बोलतो सुशांतजी लीडर आहेत बघा. सुशांतजी नाही, हे प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेतात आणि नेते म्हणून नेत्यांपर्यंत पोहोचवतात, हे बरोबर आहे. परंतु आता नाही. तुम्ही एक शासकीय व्यक्ती म्हणून या प्लॅटफॉर्मवर सुशांतजींना काय सांगू इच्छितात ते आम्हाला सांगा. सुशांत अशा संघटनेचा नेता आहे की ज्याचं पहिलं हे समाजकारण हे आहे, शिवसेनेचं बरोबर. बाळासाहेबांचं, तो त्या संघटनेचा नेता आहे. त्याच्यामुळे तो राजकारणापेक्षा तो पहिला रंगकर्मी आहे. त्याच्यामुळे मी त्याचं बरोबर. काम जवळून बघितलेलं आहे या 2.5 वर्ष. आणि नुसतं करोना काळामध्ये नाही, त्याच्या आधीपासून सुशांत हा, कारण शेवटी तो लालबाग परळी मधला आहे आणि त्याची जी नाळ आहे ती समाजसेवेशी निगडीत आहे. तो चांगला मित्र आहे, सो त्याच्यामुळे त्याला मी जास्त चांगल्या पद्धतीने जवळून ओळखतो. पण मला याच्यामध्ये एक सांगावं असं वाटतं, मी या 2.5 वर्षाचा काळ असेल किंवा आमचा म्हणजे जेव्हा मी या नाट्य निर्मितीमध्ये आलो, माझ्या मते शासनाने नुसतं अनुदान, जेव्हा तुम्ही निर्मात्यांना अनुदान दिलं, 2007 पासून जर निर्मात्यांना अनुदान महाराष्ट्र शासन देते तर ते कुठचंही गव्हर्नमेंट असेल, रंगमंच कामगारांना अनुदान द्यायला त्यांना अजून 2.5 वर्ष लागते. मला वाटतं ही सगळ्यात मोठी आपण म्हणतो एक क्वेश्चन मार्क माझ्यासमोरही आहे. जर तुम्ही नाट्य निर्मिती संस्थांना करोडो रुपयाचं अनुदान देतात गेले 14 वर्ष, तर या 2.5 वर्षाच्या करोनाच्या काळामध्ये आजतागायत एकाही रंगमंच कामगाराला 1 रुपयाचं पण मदत शासनाकडून झाली नाही. केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल. निर्मिती संस्था म्हणून जर असेल, आज केंद्राने 20 लाख कोटीचं पॅकेज दिले, त्याच्यातले 20 पैसे या मराठी रंगभूमीकडे आलेले. आणि मला वाटतं या सर्व याचा जर आपण जर विचार केला तर नुसतंच बोलतो, लोक वर्तमानपत्रातून त्यांना जेव्हा वर्तमानपत्रामध्ये जेव्हा ती जागा असते किंवा न्यूज चॅनल असते, ती टीआरपी म्हणून त्या गोष्टी येतात. पण मुळात म्हणजे मला याच्यामध्ये काही खूप मोठी गोष्ट नाहीये की माझ्या रंगमंच कामगारांनी काहीतरी वेगळे व्यवसाय केले. शेवटी प्रत्येकाचं पोट आहे. आज जसं आपले म्हणजे काही निर्माते कलाकार आहेत, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या ना. आज समजा कोणी काही फ्रँचायझी घेतल्या, कोणी काही म्हणजे काही वेगवेगळे व्यवसाय करायचा प्रयत्न केला, कारण शेवटी प्रत्येकाला आपलं कुटुंब आहे. परंतु या करोनाच्या काळामध्ये सगळ्यात जर दुर्लक्षित घटक असेल, प्रत्येकाला म्हणजे रिक्षा चालकांपासून ते प्रत्येकाला म्हणजे बिल्डर, तुम्ही बिल्डर आहात म्हणजे जे लेबर्स आहेत त्यांना मदत झाली. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, तू अशा वेळेला रंगमंच कामगार जो एवढ्या वर्षाचा घटक आहे, जो व्यावसायिक रंगभूमीचा कणा आहे या पिरॅमिड मधला, त्याला काही मदत झाली नाही. आणि मला याच्यात प्रकर्षाने असं जाणवतं की कुठेतरी तो जो समन्वय आहे, तो समन्वय कुठेतरी होणं गरजेचं होतं या काळामध्ये, निदान या काळामध्ये तरी. आतापर्यंत पुढे होईल अशी आपण अपेक्षा करूया. बरोबर. सुशांत, तुला काय वाटतं याच प्रश्नावर? मला वाटतं मला सुशांतना सेम प्रश्नामध्ये उपप्रश्न अजून ऍड करायचा आहे की तुम्ही आता कार्यवाह अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे म्हणजे अप्रत्यक्षपणे तुम्ही कलाकारांचं नेतृत्व करतात. पण तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्राच्या नशिबी नेहमी जी परिस्थिती निर्माण होते, केंद्रात वेगळं सरकार आणि राज्यात वेगळं सरकार, या परिस्थितीमुळे केंद्राकडून म्हणजे खरं तर बघायला गेलं तर देशाच्या आर्थिक राजधानी म्हणून मुंबईमधून अख्ख्या भारताला पोचता येईल एवढ्या प्रकारचं 40% फंड आपल्या मुंबई आणि महाराष्ट्रामधून जातो अख्ख्या देशाला हे करण्यासाठी. आणि त्यातला जास्तीत जास्त वाटा हा मुंबई सोडून बाकी सगळं राज्यांमध्ये तो खर्च होतो. मग याला ह्या राजकारणाची म्हणजे आपल्या नशिबी हा प्रॉब्लेम आहे का की केंद्रामध्ये वेगळं आणि राज्यामध्ये वेगळं सरकार होतं म्हणून ही अडचणी येतात? नाही, ही झळ ही कायमच मुंबईला पोहोचत आलेली आहे, सरकार कोणाचंही असो.
पण मुंबईवरती नेहमीच अशा पद्धतीने, कारण मुंबईचा शेअर जो आहे तो सगळ्यात मोठा आहे आणि त्या ज्या पद्धतीने केंद्रातून मुंबईला जे पण काय मिळतं, पॅकेज दिलं जातं, ते फारच तुटपुंज असतं मला वाटतं. आणि आता काय ज्या पद्धतीने रंगमंच कामगार संघाच्या आमच्या कामगारांचा जो प्रश्न आहे तो निश्चितपणे ग्राह्य धरला पाहिजे. कारण माझ्या लहानपणी जेव्हा मी नाटकात काम करायला सुरुवात केली तेव्हा काही वेळा अशी होती की मी नाटकाची प्रॉपर्टी करायचो आणि नाटकामध्ये छोटासा रोल करायचो. त्याच्यामुळे रंगमंच कामगार म्हणून सुद्धा मी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे काय प्रश्न असतात हे मी जवळून पाहिलेले आहेत. तर सरकार जरी मी त्या आता त्या शिवसेना चित्रपट सेनेचा कार्याध्यक्ष असलो तरी सुद्धा ही जाण मला आहे की आमच्या रंगमंच कामगारांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी जिथे जिथे मला शक्य होईल तिथे तिथे मी माझं निवेदन देईनच. आणि माझे जे काही माझे मित्र आहेत, प्रसाद कांबळी आहे, त्यानंतर कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे आहेत, आमचा रत्नकांत जगताप आहे, यांचा पाठिंबा वारंवार मिळतच आलेला आहे. पण याविषयी निश्चितपणे काहीतरी चांगलं कार्य माझ्या हातून घडो आणि सरकारकडनं पॉझिटिव्ह गोष्ट निश्चितपणे पुढे होईल अशी मी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. पण केंद्राकडे तुम्ही अशा प्रकारे काही पत्रव्यवहार केला का किंवा काही मीटिंग्स केल्या का किंवा केंद्रीय मंत्र्यांना अशा बाबतीत कधी भेटलात का? काही याच्याबद्दल काही थोडं तपशील आहे का? कसं आता केंद्राच्या बाबतीमध्ये आत्ता तरी काही आमच्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. पण सध्या राज्य सरकारकडनं ज्या गोष्टी होतील त्याची आधी पहिली पडताळणी केली जाईल आणि त्याच्यानंतर मग केंद्रामध्ये निवेदन काय पद्धतीने आणि काय स्वरूपाचं द्यायचं याचा विचार केला जाईल. कारण राज्यामध्ये जो काही फंडिंग जमा होतो आपल्या राज्यामधून तो आपल्या खर्चापुरता मर्यादित असतो. परंतु अख्ख्या इन्कम टॅक्स असो, वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यात मोठा जो टॅक्स जातो तो केंद्राला जातो. तर केंद्राकडून याच्यासाठी काही कोटा असतो का? आणि तो आपल्या राज्याच्या हिशोबाने, कारण आपल्याकडे चित्रपट नगरी आणि चित्रपट सृष्टी ही मुळात काय एक मोठा फॅक्टर काय आहे की अजून चित्रपट सृष्टी आणि नाट्यसृष्टीला इंडस्ट्रीचा जो दर्जा दिला गेला पाहिजे तो दर्जाच दिला गेला नाही. आणि आमची गेली कित्येक वर्ष मागणी आहे, कारण कितीशे कोटीचा उलाढाल ही चित्रपट सृष्टी किंवा नाट्यसृष्टी किंवा ही मनोरंजन सृष्टी ही काहीशे कोटी, काहीशे हजार कोटीची उलाढाल असते. त्याच्यामुळे त्याला इंडस्ट्रीचा दर्जा प्राप्त होणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते प्रामुख्याने झालं पाहिजे अशी माझी मागणी आहे. ती केंद्राकडे का राज्याकडे? केंद्राकडे. अच्छा, तसा पत्रव्यवहार तुम्ही करायला पाहिजे. प्रसाद काहीतरी याच्याबद्दल काहीतरी बोला प्रसादजी. हा प्रसाद. मी प्रकाशजी तेच सांगत होतो की केंद्राकडेच ती मागणी आम्ही गेले कित्येक वर्ष करतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी आतापर्यंतच्या कुठच्याच मला वाटतं महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने केली नाही त्याच्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी निदर्शनास आली या गेल्या 4 वर्षामध्ये जेव्हा आम्ही नाट्य परिषदेचं काम करतोय की केंद्र शासनाचं एक सांस्कृतिक खातं आहे. प्रत्येक राज्याचं एक सांस्कृतिक खातं असतं. केंद्र शासनाचं जे सांस्कृतिक खातं आहे त्याच्या किती हजार कोटी मधला 1 रुपया एवढ्या वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्याकडे आलेला नाही. याच्याबद्दल कोणीच याच्याबद्दलचं जे काय आहे त्याच्याबद्दल कोणी पाठपुरावा केलेला नाही. आज केंद्र शासनाच्या संगीत नाटक अकादमी असेल, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असतील, या स्वायत्त संस्थांना कितीतरी कोटीचं अनुदान मिळतं. त्याच्यातला 1 रुपयाही महाराष्ट्रातल्या याच्याकडे येत नाही. मला वाटतं खरं दुर्दैव आहे. आज आपल्याकडे दादासाहेब फाळके चित्र आणि नाट्यनगरी असं त्याचं नाव आहे. तुम्ही जर बघाल, कधी गेलात फिल्म सिटीला तर तुम्ही बघा, त्याच्यामध्ये जे आम्ही शासनाला पत्र पाठवलं गेल्या नोव्हेंबरमध्ये, आज लोकांना वाटतं की मराठी नाटक खूप कमी आहे. आज प्रत्येक महाराष्ट्रात 92च्या वरती नाट्यगृह आहेत आणि त्याच्यामध्ये 1000 कोटीच्या वरती इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट गेलेली. ही नाट्यगृह चालवताना जवळजवळ 200 ते 300 कोटी हा वर्षाचा खर्च आहे. याचा विचारच कोणी करत नाही. त्या दादासाहेब फाळके नगरीमध्ये विझलिंग वूड नावाची एक संस्था आहे जी लाखो रुपये देऊन लोकांकडून, म्हणजे जी यांची संस्था आहे सुभाष यांची, पण आज तिकडे नाट्य परिषद किंवा चित्रपट महामंडळ यांचं साधं कार्यालय तरी आहे का? तर नाही. आज रंगभूमीच्या निमित्ताने त्याचा पण त्याच्यामध्ये नाही. त्याच्यावरती जे डायरेक्टर्स आहेत, बोर्ड ऑफ डायरेक्टर, याच्या तुम्ही जर म्हणजे तो जर परिसर बघितला, परंतु काय मी जे म्हटलं ते की शासकीय याच्यामध्ये ही जी अनास्था आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर आज यशवंतराव चव्हाण हे एवढे द्रष्टे राजकारणी होते, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, की ज्यांनी टॅक्स नाटकावरचा रद्द केला, ज्याच्यामुळे आज आम्ही विदाऊट म्हणजे एवढे वर्ष 60 वर्ष झाली आज नाटकांवरती टॅक्स नाहीये. अशा पद्धतीचा दृष्टा जो निर्णय आहे, असे निर्णय झाले पाहिजेत पुढच्या येणाऱ्या काळामध्ये. तर मला वाटतं रंगभूमी याच्यातून एक ऊर्जितावस्था प्राप्त होईल. अदरवाईज आपलं होतंय जातंय या पद्धतीने जर चालत राहिलं
मग ते माझं म्हणणं हेच आहे, मी कुठच्याही म्हणजे आताचं सरकार आधीचं सरकार याच्या बांधणीत न पडता केंद्र आणि राज्य शासनाने सांस्कृतिक म्हणजे रंगकर्मींना जात धर्म प्रांत हा नसतो, त्याच्यामुळे बरोबर. याच्यामध्ये समन्वय साधून रंगकर्मीच्या आणि म्हणजे जे नाट्य म्हणजे चित्रपटाचे पण आहेत सगळे एकच आहोत आम्ही, यांच्या पॉवर बँक घ्या. हिताच्या दृष्टीने काही करणं हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट खरंय. आणि प्रसाद मला वाटतं या आहे. काळामध्ये हम्म. सुशांत हा बोल आहे बोल. आणि सुशांतला त्या प्रश्नांची जाण आहे, त्याच्यामुळे तो निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करेल आणि काही चांगल्या गोष्टी या रंगकर्मींच्या पदरात पडतील असं मला वाटतं आणि तो त्या दृष्टीने तो सजग आहे आणि तो त्या पद्धतीने काम त्याचं चालू आहे. बरोबर. पण प्रसाद याच काळामध्ये नाट्यगृह बंद पडल्यानंतर त्याचं व्यवस्थापन नेमकं नाट्यगृहांचं कसं झालं? कारण जसं नाट्य निर्माता थांबला, नाट्यगृह बंद झाली, नाट्यगृहाकडे येणारा जो पैसा आहे तो आलाच नाही. मग त्याचा मेंटेनन्स आहे. तर या सगळ्या गोष्टी सुद्धा नाट्यगृहाच्या बाबतीत कशा झाल्या, की त्या फक्त सरकारच्या अखत्यारीत आहेत का कशा पद्धतीने झालं? नाट्यगृहांच्या बाबतीत. हा मुळात चांगला प्रश्न आहे, कारण की लोकांना समजतच नाही की नाट्यगृह जी महाराष्ट्रातली 92 आहेत त्याच्यातली 60 ते 70% जी नाट्यगृह आहेत ही स्थानिक स्वराज्य संस्था ज्या महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येतात, मग महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, PWD असतील किंवा प्रत्येक तालुक्यावाईज ज्या काही गोष्टी असतील त्यांची आहे. चित्रपटाच्या बाबतीत जी प्रायव्हेट थिएटर्स आहेत म्हणजे मग आयनॉक्स असेल, PVR असेल, जी या पद्धतीची जी थिएटर्स आहेत त्या पद्धतीची जी चेन असते, हे दोन्ही व्यवसाय वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे बरोबर. त्यांचं व्यवस्थापन वेगळं आहे. आता मुळात प्रॉब्लेम असा होतो की आज नाट्यगृह व्यवस्थापन, आज आमची डिपॉझिट त्यांच्याकडे वर्षानुवर्ष आहेत, काहींची 40 हो. वर्ष आहेत, काहींची 50 हो. वर्ष आहेत. परंतु बरोबर. त्या लोकांनी हे समजून घेत नाही, म्हणजे आम्हाला जाऊन त्यांच्याकडे दयेचा अर्ज किंवा आपण जसं आपण काहीतरी एक भीक मागतो या पद्धतीने आपल्याला त्यांना सांगितलं. त्यांना हे समजलं पाहिजे की गेले 2.25 वर्षातला एवढा काय नाट्यगृह बंद आहेत, त्याच्यामुळे आम्ही तिकडे नाट्यप्रयोग करू शकलेलो नाहीये. तर पुढच्या येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये म्हणजे माझं तर म्हणणं आहे या पुढच्या येणाऱ्या 20-23 पर्यंत सर्व नाट्यगृहांनी जो 75% आमचा व्यवसाय झाला ना, म्हणजे जे 25% तुम्ही भाडं आकारतात तर त्या पद्धतीने तुम्ही गोष्टी केल्या पाहिजेत. मी आता कुठेतरी 100% ऑक्युपन्सी झाली की परत 40,000 रुपये भाडं, कारण निर्माता कंबरडं मोडलेलं आहे. मग ते नाट्य निर्माता असेल किंवा चित्रपट निर्माता असेल, आज त्यांची जवळजवळ आता हे निर्माते स्वतः आहेत, तुमची 2.25 वर्षाची जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरचं व्याज आहे. आज सुशांत बोलला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला तुमचं प्रायोरिटी सेक्टरमध्ये नाहीये. आमची लोक म्हणतात तुम्ही तिकिटावरचा जीएसटी कमी करा, बट अनलेस अँड अंटिल तुम्ही फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही प्रायोरिटी सेक्टरमध्ये जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत 18% जीएसटी तो 5% येत नाही. याचा विचार कोणी करत नाही. नुसता जीएसटीचा तिकीट दर म्हणजे तो जो तिकीट दर असतो 500च्या वरती त्याच्यावरचा जो 18% जीएसटी तो कमी करा. याच्याबद्दलचं माझं नेहमीच म्हणणं आहे की एक कृती गट तयार केला गेला पाहिजे शासनाकडून. शासन 10 वर्षापूर्वी सांस्कृतिक धोरणासाठी मला हे करायचंय, मग या कमिट्या करायच्या, म्हणजे आमच्याकडे तर नाट्य प्रयोगांची अनुदान कमिटी आहे पण नाटकांचे प्रयोगच झालेले नाही. अशा पद्धतीचे जे काही लूपहोल्स आहेत म्हणजे ते रेग्युलर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स मधून येतात. मला वाटतं या गोष्टींसाठी कुठेतरी एक कृती गट निर्माण झाला पाहिजे आणि आता पुढच्या येणाऱ्या 10 ते 25 वर्षाचा काय एक आराखडा असेल. आज एवढी नाट्यगृह आहेत, मग शिवाजी मंदिर असेल आज चालू होऊ शकत नाहीयेत. आज आमचं यशवंत नाट्य मंदिर आहे, आम्ही ते चालू करू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये प्रत्येक या ज्या ट्रस्टच्या ज्या नाट्यगृह आहेत यांचे प्रॉपर्टी टॅक्स कमी केले पाहिजे. यांनी जर 2.25 वर्षामध्ये शासनाच्या BMCच्या किंवा अजून महानगरपालिकांच्या याच्यामुळे जर ते नाट्यगृह देऊ शकले नाहीत करायला तर त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स कडून भरावा. म्हणजे आमच्या यशवंत उदाहरण आहे की आमचं नाट्यगृह बंद आहे 2.25 वर्ष आणि आम्हाला 25 लाख रुपये भाडं आलं लाईटचं. अशा पद्धतीचे जे म्हणजे ज्याला काही लॉजिकल नाहीयेत. प्रॉपर्टी टॅक्स 80 लाखाचा जर आपण भरायचा झाला तर तो कुठून भरणार आणि मग ते सगळं अर्थकारण त्याच्यामध्ये चेंज होतं. सो मला वाटतं याच्यावरती कुठेतरी शासन दरबारी त्या पद्धतीने शासन मला वाटतं प्रयत्न करेल आणि येतील असं मला वाटतं. तारखा घेताना पण काही घोळ असतो का प्रसादजी? ज्या तारखा आपण घेतल्या जातात त्याच्यात पण काही मोठ्या प्रमाणात खर्च होतो का ऑफिशियल अनऑफिशियल? मला वाटत गोष्ट अशी आहे की प्रत्येक व्यवसाय करताना त्याच्यामध्ये एक फेअर प्रॅक्टिस असते आणि अनफेअर प्रॅक्टिस असते. तुम्ही आता बिल्डर आहात त्याच्यामध्ये जसं तुम्ही FSI घेताना फेअर प्रॅक्टिस आणि अनफेअर प्रॅक्टिस करतात ते प्रत्येक व्यवसायाची ती गणित असतात. आता तुमच्या हसण्यावरून ते सिद्ध होतं की प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये काही फेअर बिझनेस करतो किंवा अनफेअर प्रॅक्टिस करतो. आम्ही म्हणजे माझ्या मते जी लोक फेअर प्रॅक्टिस करतात ती लोक कासवासारखी त्यांची वाटचाल असते
जे शॉर्टकट प्रॅक्टिस करतात ते ससा आणि कासवाची जी गोष्ट असते, सो त्या पद्धतीचा व्यवसाय निदान मी तरी करत नाही. आणि मला वाटतं की शेवटी आपण त्याच्यामध्ये म्हणजे तारखा, म्हणजे कधी कधी अशी गोष्ट होते की तारीख माफिया, मग व्यवस्थापकांवरती चर्चा होते. पण माझ्या मते त्याच्यामध्ये नाट्यगृहाचे कर्मचारी, आणि आता सगळ्यात जर महत्वाची गोष्ट बघायला गेलात तर ही सर्व नाट्यगृह ही महानगरपालिकांची आहेत. मग याच्यामध्ये नाट्यगृहांचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या पाठिंब्याशिवाय किंवा त्यांच्या हँड इन ग्लोव्ह शिवाय तारीख माफिया होऊच शकत नाही. बरोबर. So, हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर हे तारीख माफियांचं जरी म्हणाला, मी कोणी म्हणायला गेलं की असं अनफेअर प्रॅक्टिस आहे, तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचे हात म्हणजे एकमेकांच्या याच्यामध्ये असल्याशिवाय त्या गोष्टी होत नाहीत, असं मला तरी वाटतं. नाही, बरोबर आहे. आणि सुशांतजी, मला हे विचारायचं आहे की प्रोड्युसरना म्हणजे निर्मात्यांना जेव्हा या तारखांचा सगळा घोळ होतो आणि प्रत्येक लोकेशन्सला ज्या ज्या अडचणी येतात, अशा केसमध्ये काही त्याच्यामध्ये कलाकारांच्या संघटना आहेत, तर याच्यामध्ये काही अनफेअर प्रॅक्टिस आहेत का सुशांतजी? नाही, तुम्ही नाटकाविषयी विचारताय का चित्रपटाविषयी? मी चित्रपटाच्या ज्या लोकेशन्स विषयी, जसं नाटकाचा एखादं ठिकाण किंवा तारीख बुक करतानाच्या अडचणी असतात, कारण त्यांना तर सगळंच लाईव्ह करायचं. चित्रपटाच्या बाबतीमध्ये असं काही होत नाही, कारण आपल्याला ती तारीख मिळाली तरच शूटिंग लागतं. आणि नाटकांच्या बाबतीमध्ये कसं झालंय की आता नाटक बघायला येणारा प्रेक्षक जो आहे तो, तसं नाटकांचे प्रयोग पूर्वी आमचं सोमवार सकाळ पण लागत होता शिवाजी मंदिरला, सोमवार दुपार पण शिवाजी मंदिरला लागत होता. पण आता शनिवार रविवार आणि बँक हॉलिडेज असेच प्रयोग असतात. त्याच्यामुळे नाटकांची संख्या जर का 20 असेल तर मुंबईमध्ये थिएटर 3च आहेत. म्हणजे एक दीनानाथ मंगेशकर आहे, एक प्रबोधनकार ठाकरे आहे, आणि आता म्हणजे अगदी कालिदास म्हणजे आता शिवाजी मंदिरही बंद आहे आणि आमचं यशवंत नाट्य मंदिरही बंद आहे. त्यामुळे 3 थिएटरच आहेत. त्या 3 थिएटरमध्ये 20 नाटकांचे प्रयोग शनिवार रविवार कसे लागतील? त्यामुळे ही पंचायत झाली तर आमच्या नाटकांची होते, पण शूटिंगच्या बाबतीमध्ये तसं होत नाही. सुशांत, एक मला मध्ये हा प्रश्न विचारायचा आहे, मगाशी जो आपला विषय चालला होता की मुळात कलाकारांना किंवा या सांस्कृतिक क्षेत्राला एक स्थान जे म्हणतात ना, ते कुठेतरी मिळालं पाहिजे, शासन दरबारी असेल किंवा सगळ्याच बाबतीत असेल. तर कलाकार हा कुठेतरी आत्मकेंद्री होत चाललाय का, असं सुशांत मला तुला विचारायचंय. याचं कारण असं की सगळे कलाकार जर घट्टपणे पाय रोवून उभे राहिले आणि या आपल्या इंडस्ट्रीसाठी त्यांनी शासन दरबारी काही मागणी केली तर या गोष्टी सोप्या होतील का? किंवा जे कलाकार, जसं मगाशी विषय झाला की जे नाबाजलेले कलाकार आहेत त्यांच्या मागे रांग लागलेली आहे प्रोजेक्टची, आणि मग ते एका प्रोजेक्ट पासून दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये, एका सिनेमातनं दुसऱ्या सिनेमात सुरू होतात. पण मग ते कलाकार ज्यांना से आहे त्या कलाकारांनी एकत्र येऊन जर या विषयाची मागणी केली तर काही होऊ शकतं का? काय वाटतं? असे खूप प्रयत्न करून झालेत म्हणजे कलाकारांना एकत्रित करण्यासाठी, संघटित करण्यासाठी. पण काय झालंय ना की प्रत्येकाचा एक स्वभाव असा लक्षात आला की तो करतोय ना, त्याला करू दे ना, किंवा आता मी कुठे जाऊ तिकडे, ते आता काय आहे ते सुशांत, माझं बरं चाललंय असा एक, तर हा जो कुठेतरी स्वभाव आहे. म्हणजे काही निवडक कलाकार माझ्या बरोबर नाट्य परिषदेवरती पण आहेत, काही कलाकार माझ्याबरोबर चित्रपट महामंडळावरती आहेत, माझ्या शिवसेना चित्रपट सेनेमध्ये आम्ही काही कलाकार पदाधिकारी आहोत. पण ह्या कलाकारांसोबत जर का संपूर्ण इंडस्ट्री जर का एकत्र आली आणि इंडस्ट्री एकत्र येऊन जर का एक ठोस असं पाऊल काहीतरी उचललं गेलं तर त्याचा निश्चितपणे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, ते दोन्ही ठिकाणी दखल घेतली जाईल. कारण काय होतं की तुम्ही कुठल्याही पक्षात काम करत असताना, आज मी लहानपणापासून शिवसेनेमध्ये आहे आणि याच्या माझ्या पक्षामध्ये मी असण्याचा माझ्या इंडस्ट्रीला त्याचा कसं काय उपयोग होईल. म्हणजे आज कुठल्याही गावामध्ये काही प्रॉब्लेम झाला, रात्री अपरात्री मला लोक फोन करतात, मी हक्काने माझ्या कुठल्याही शिवसैनिकाला फोन करून सांगू शकतो, मग साताऱ्यात असेल, कोल्हापूरमध्ये असेल, की बाबा रे 1:30 वाजता त्याची गाडी बंद पडली आहे किंवा कोणाची तब्येत खराब झाली आहे किंवा अमुक लोकेशन वरती काय ऍक्सिडेंट झालाय, मी मदत मागू शकतो कारण मी त्या पक्षाचा आहे. असं प्रत्येक कलाकाराचे काय काय राजकीय भूमिका असतात, राजकीय गोष्टी असतात. कोण बीजेपी मध्ये असेल, कोण काँग्रेसमध्ये असेल, कोण राष्ट्रवादीमध्ये असेल, कोण अजून कुठल्या पक्षात असेल. तर मला असं वाटतं की त्या भूमिका तुम्ही त्या पक्षाची घेऊन चालत असताना आपण सर्वप्रथम कलाकार आहोत, तर आपल्या रंगभूमीला, आपल्या चित्रपट सृष्टीला त्याचा आपण काय उपयोग करून देऊ शकतो, आपण तिथे असण्याचा
आपल्या मित्रमंडळींना, आपल्या क्षेत्राला काय फायदा होईल याचा विचार सर्वप्रथम करायला पाहिजे असं मला वाटतं. तेच आहे. कारण कला पाहिजे, मनोरंजन हवं तर तुम्हाला कलाकार हवेत, पण मग कलाकारांनी सुद्धा आपल्या इंडस्ट्रीसाठी याचा काहीतरी विचार केला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र येऊन. असा एक भाग आहे हा प्रकार. सुशांतजी, माझा एक अतिशय अजून महत्वाच्या समस्या असलेला प्रश्न आहे की चित्रपट निर्मिती होते आणि मग त्याचं सेन्सॉर होतं. मग त्यावेळी चित्रपट जेव्हा निर्मिती होऊन गेलेली असते तेव्हा करोडो रुपयाचा खर्च त्या ठिकाणी झालेला असतो आणि मग सेन्सॉरवर तो प्रेशर येतो किंवा त्याला प्रेशर किंवा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातो की बस आता आमचा करोडोचा खर्च झालाय, आम्हाला हा सीन ठेवायचाच आहे, कारण त्याशिवाय आमच्या सिनेमाची लिंकच लागणार नाही, ही सिच्युएशन निर्माण होते. त्याच्याऐवजी जर एखादा सिनेमा तयार होणार आहे त्याच्या आधीच जी स्टोरी जर प्रोड्यूस केली गेली आणि ती समाजाला चुकीचा मेसेज पोहोचवणाऱ्या स्टोरी असतील तर त्या सिनेमा निर्माण करण्याच्या आधीच त्यांना का फिल्टर केलं जात नाही? नाही, खूप चांगली सूचना आहे आणि अशा पद्धतीने मी तुमच्याशी यानंतर हे झाल्यानंतर चर्चा देखील करेन की या पद्धतीने आपण काय करू शकतो. पण मी तुम्हाला अजून सांगू का, याच्यात पण खूप पळवाटा लोक काढण्याचा प्रयत्न करतात. गोष्ट जी असते ती गोष्ट वेगळी प्रेझेंट करतात ते आणि चित्रित करण्यासाठी जेव्हा जातात तेव्हा ती वेगळ्या अँगलने शूट करतात. त्याच्यामुळे तुम्ही खूप सरळ मार्गी प्रश्न विचारलात, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये याच्या पळवाटा असतात. तसा पळवाटा काढून स्टोरी बघा, मग ते सेन्सॉरवाल्यांवरती बोट धरतील की तुम्ही स्टोरी केलीत पण आम्ही तशीच शूट केली आहे, पण काय पद्धतीने डिरेक्टरने चित्रित केली आहे तुम्ही नाही सांगू शकत. पण तुम्ही ही जी सूचना केली आहे त्याचा निश्चितपणे विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला वाटतं प्रकाशजी तुम्ही सुद्धा सेन्सॉर बोर्डाच्या नाटकामध्ये नाटकात आमचं आधी होतं, नाटकात आधी स्क्रिप्ट सेन्सॉर होते, नाटकात आधी स्क्रिप्ट सेन्सॉर होते आणि मगच नाटक येतं. पण मला वाटतं प्रकाशजी तुम्ही सुद्धा स्वतः आता सेन्सॉर बोर्डावर आहात, तर हा विषय तुमच्याकडून आणखीन पुढे जाईल. नाही, म्हणूनच मी म्हटलं आपण चर्चा झाल्यानंतर बोलू. खरंच आहे. पण प्रकाशजी आपले बरेचसे प्रेक्षक हा कार्यक्रम बघतायत आणि त्या प्रेक्षकांनी सुद्धा खूप छान प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, तर मला वाटतं अशा काही निवडक प्रतिक्रिया आपल्या असतील त्या. येस, आपल्या नेहमीच आपल्या प्रोग्रामचे प्रेक्षक हे वाढत चाललेले आहेत, अभिप्राय वाढत चाललेले आहेत आणि चित्रपटाचं एक आकर्षण असतं प्रत्येक प्रेक्षकांना आणि त्या निमित्तानं त्यांनी अभिप्राय पाठवलेले आहेत. गणेश बाविस्कर आहेत, दीपक मुरलीधर पवार आहेत, अतिशय चांगला विषय आपण आज घेतलात. विश्वास पेटकर आहेत, त्यानंतर विनोद पाटील आहेत, ज्योती गुजराती आहेत. त्यांनी पेंडेमिक सिच्युएशन मधली ही जी कलाकारांची अडचण आहे हे मांडतायत, हे खूप त्यांना चांगलं वाटलंय. डिफरंट टॉपिक आज लोकांना जानेवारी पासून आपण वेगवेगळे टॉपिक घेतोय, त्यातला हा डिफरंट टॉपिक वाटलेला आहे. त्यानंतर मराठी सिनेमा यांची करमणूक पहिली पसंती असावी असं मला वाटतं. प्रत्येक जण कैलास पाटील म्हणतायत, माहिती दिली म्हणतायत, नेसेसरी क्वेश्चन्स आपले आमच्या मनातले आपण विचारलेले आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत असं म्हणतात ते. त्यानंतर गणेश रेवतकर आहेत, नेहमीचे आपले कलाकार, रुपाली बांगर आहेत. सर्वच प्रेक्षक आपल्याला प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत असतात. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, लोकमत या गोष्टीचा प्रचार तर नक्कीच करत असतं, पण आपण सुद्धा ही जी लिंक येते ही सर्वांकडे फॉरवर्ड करा आणि कलाकारांपर्यंत आपले कांबळीजी सुशांतजी काय प्रयत्न करतायत किंवा त्यांच्या काय अजून समस्या असतील तर मला वाटतं सुशांतजींपर्यंत, प्रसादजींपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. कारण मोठे कलाकार हे मोठ्या लोकांजवळ बसतात आणि मोठ्या लोकांजवळ बसल्यानंतर समस्या मोठ्या, ज्यांना डिसिजन मेकिंग पॉवर असते अशा लोकांपर्यंत या समस्या पोहोचणं महत्वाचं असतं. अनेक लोक समस्या बोलतात पण त्या घरातल्या घरात बोलतात, आपल्या आपसातच बोलतात, आपल्या गल्लीतच बोलतात, परंतु जेव्हा या डिसिजन मेकर्स कडे पोहोचतात तेव्हा मात्र त्याच्यावर नक्कीच डिसिजन होतं. आणि मला असं वाटतं सुशांतजी आणि प्रसादजी, आपल्या मनात आपण मोठे कलाकार, मोठे या क्षेत्रातली लोक आहात, तर आपण सुद्धा आपल्या जे काही मनात येईल ते केंद्र शासन असो की राज्य शासन असो, कारण मी सरकारमध्ये काम केलेलं आहे, मी 14-15 वर्ष मी शासनात काम केलेलं आहे, मला माहिती आहे की अनेक लोक भेटून जातात, त्याला काही व्हॅल्यू नसते. व्हॅल्यू फक्त आपल्या फाईलमध्ये आपल्याकडे कागद कुठला इन्व्हर्ट झालेला आहे, कुठला अर्ज आलेला आहे त्याच्यावर मात्र आज ना उद्या कधीतरी फिल्टरेशन होतं आणि त्याच्याप्रमाणे बदल घडत जातो.
करत आहे. खरंच आहे. आणि खरं तर आजचा हा विषय घेण्यामागचं कारणच हे होतं की कोरोना काळाने आपल्याला काय काय शिकवलं असं जेव्हा म्हणतो तेव्हा जसं आपल्या संस्कृतीकडे परत एकदा डोकावण्याचं शिकवलं, आपल्याला चांगल्या सवयी एका दृष्टीने कोरोना काळाने लावल्या, तसंच मला असं वाटतं की कलावंतांचं महत्व आहे ना ते सुद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झालं या कोरोना काळामुळे. कारण जेव्हा लोक घरी होते तेव्हा जेव्हा लगेच मालिका सुरू झाल्या तर लोकांना थोडंसं हायचं वाटलं की आता आपण घरी आहोत तर निदान आपण सिरियल तरी बघूया. पण त्या कलाकारांनी कशा पद्धतीने त्याला सगळ्याला तोंड दिलं हा सुद्धा खूप महत्वाचा विषय होता. आजही नाटकं जेव्हा सुरू होत आहेत, थिएटर सुरू होत आहेत, तेव्हा लोकांना जाऊन बघण्याचा इंटरेस्ट हा खूप आहे, ती आवड आहे. कारण खरंच आहे मराठी प्रेक्षक हा नाटक आणि चित्रपट याचा भुकेला आहे, कलावंतांचा भुकेला आहे आणि कलावंतांचा एक आदर्श सगळ्यांसमोर असतो. आजही जेव्हा रंगभूमी नाटकाच्या कलाकारांचे प्रश्न सोडवताना कोणी नाटकं करता कामा नये हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने. अगदी बरोबर आहे. आणि आजही आम्ही म्हणतो ना की जे आता आपण स्क्रीनवरनं बोलतोय, आपण एकमेकांशी बोलतोय, पण आजही मला विचाराल तर पडदा उघडल्यानंतर प्रेक्षागार पूर्ण भरलेलं असताना निवेदन करण्यामध्ये जो आनंद आहे आणि जे गिव्ह अँड टेक आहे तेच कुठेतरी कलाकारांचं सुद्धा असतं. आणि हेच पुन्हा एकदा नीट सुरळीत सुरू हो अशी सदिच्छा खरं तर या निमित्ताने आपण व्यक्त करूया. आणि प्रश्न तर आहेतच, ते प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच संघटना कार्यरत आहेत. प्रसाद आणि सुशांत तुम्ही आपापल्या परीने त्याचा प्रयत्न करताच आहात. त्या तुमच्या प्रयत्नांना यश येवो अशाही सदिच्छा आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो. आणि अभिमान महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि लोकमत आपले माध्यम प्रायोजक आहेत. उद्याच्या लोकमतमध्ये आपला हाच सगळा विषय पुन्हा एकदा आणखीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. त्यामुळे आज इथेच थांबूया. खूप धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी अशाच एका वेगळ्या विषयासह. नमस्कार. Navi Mumbai's leading name in the construction industry. Baviskar. Build reality. Subscribe to Aavas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.